देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर नको, खासदार संजय राऊत यांची मागणी। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 29 आणि 30 डिसेंबरला ठरणार। जागा वाटपाबाबत दोन्ही फॉर्म्युलांवर चर्चा होण्याची शक्यता। भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचा पुढाकार होता। मंत्री हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट, तर आव्हाडांना पक्षात कुणी विचारत नाही, मुश्रीफांची टीका। हसन मुश्रीफांनी माझ्या नादाला लागू नये, नाहीतर मी खूप खोलात जाईन, आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा। मुश्रीफांच्या दाव्यावर आव्हाडांचं स्पष्टीकरण, भाजपसोबत जाण्याबाबत सर्वजण शरद पवारांना भेटलो, मी पत्रावर सही केली, पण ते मला मान्य नव्हतं, आव्हाडांचा खुलासा। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात, नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला पाठवले कोर्टाचे आदेश, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष। कोर्टाकडून सुनील केदार यांना शिक्षा, मग काँग्रेसनं सुनील केदार यांची हकालपट्टी का केली नाही, भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा सवाल। सुनील केदार यांचा आजचा मुक्काम रुग्णालयातच, केदार यांचा आज काढलेल्या ईसीजीमध्ये बदल आल्यानं वैद्यकीय पथकाचं त्यांच्या प्रकृतीवर लक्ष। हक्कभंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र, माफी मागणार नाही, तुरुंगवास झाला तरी चालेल, अंधारेंचं उत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातल्या भिडेवाड्याची पाहणी, लवकरच भिडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्यात येईल, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा। कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा कालचा कार्यक्रम कौटुंबिक, राजकीय अर्थ काढू नये, मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती। राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून विशेष तयारी, मुंबईतल्या भाजप कार्यालयात 15 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती, जयंतीनिमित्तानं ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये महाशिबिराचं आयोजन। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मिळालेला 100% निधी फेब्रुवारी अखेरपर्यंत खर्च करा, निधी खर्च झाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा इशारा। राज्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना राज्य सरकार करणार, माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची समिती गठीत। शिवरायांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभरात महानाट्य आयोजन, 40 कोटींचा खर्च करून प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखवलं जाणार। बारामतीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन, तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या कुस्त्या शारदा प्रांगणामध्ये पार पडणार। रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली भाईंदर दरम्यान आज रात्रकालीन मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या खोपोली कर्जत दरम्यान पुढच्या 6 दिवस रात्री 3 तासांचा मेगा ब्लॉक, पळसदरी ते खोपोली दरम्यानच्या कामासाठी ब्लॉक। नांदेडच्या कंधारमध्ये 24 तारखेला एसटी बस सेवा बंद, एसटी बस बंद ठेवण्यासाठी कंधार आगाराला पोलिसांकडून नोटीस। एसटी महामंडळाला नोव्हेंबरमध्ये 915 कोटींचं उत्पन्न, दिवाळीतल्या 10% भाडेवाढीमुळे महामंडळाच्या महसुलात वाढ। पुणे मुंबई एक्सप्रेसवर अवजड वाहनांना दुपारी 12 वाजेनंतर प्रवास करायला वाहतूक विभागाकडून आवाहन, 23 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय। नाताळ आणि सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणात गर्दी, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी वाढल्यामुळे स्थानिक व्यवसाय तेजीत। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, सलग सुट्ट्यांमुळे देशभरातील भाविक साई चरणी। बुलढाण्यातल्या तीर्थक्षेत्र शेगाव, लोणार सरोवर आणि सिंदखेड राजामध्ये पर्यटकांची गर्दी, सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे हायवेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी। मनमाडमध्ये नाताळ सणाचा फीवर, चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई। कोकणातील ग्रामीण भागामध्येही ख्रिसमसची जोरदार तयारी, ख्रिस्ती बांधवांकडून घरामध्ये आकर्षक सजावट। मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी सुरू, पार्ले पंचम संस्थेच्या नागरिकांची भावना, मतांच्या राजकारणात सरकारसह सगळे राजकीय पक्ष या प्रश्नांवर मुग घेऊन गप्प, मराठी नागरिकांचा आरोप। मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये 14व्या मजल्यावरून कोसळूनही एका मुलीचा वाचला जीव, मुलीच्या हाताला फक्त दुखापत, कुर्ल्यातल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर। पुण्यातल्या वानवाडी परिसरामध्ये निवृत्त पोलीस निरीक्षकावर हल्ला, 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून हल्ला। भायखळा जिल्हा कारागृह आणि मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये एफएम रेडिओ कक्ष स्थापन, यावेळेस कारागृहातील महिला कैदी श्रद्धा चौगुलेंनी पार पाडली रेडिओ जॉकीची भूमिका।
छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी ट्रकचा समोरासमोर अपघात. दोन्ही ट्रकला रस्त्यालगत उभ्या असलेल्या गाड्यांवर उलटला. 6 गाड्यांचा चुराडा. भंडाऱ्यातील साहुली गावाजवळ दुचाकीचा अपघात. एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. नंदुरबारच्या सारंगखेड्यातील घोडे बाजारात गेल्या 10 वर्षांमधली विक्रमी आवक. आतापर्यंत 2300 घोडे दाखल. मुंबई अहमदाबाद महामार्ग वर्सोवा पुलाजवळील एक पूल वाहतुकीसाठी सुरू. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंबई लेनवरील नवा पूल सुरू. नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचं आयोजन. गीता जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक गीता पठणाचं आयोजन. यामध्ये नागपूरच्या विविध शाळांच्या 10,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यामध्ये नवरगावच्या 56 दलित कुटुंबांनी सोडलं गाव. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फलक हटवल्यामुळे दलित कुटुंब आक्रमक. जातीय द्वेषातून कारवाई केल्याचा कुटुंबियांचा आरोप. ग्रामपंचायत सदस्यांनी आरोप फेटाळले. लातूरच्या औसा तालुक्यातल्या लामजानमध्ये शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा. शाळेतच हाणामारी. शिक्षक आणि विद्यार्थी हतबल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग सतर्क. आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 752 रुग्ण. 4 जणांचा मृत्यू. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3420 वर. पंजाब सरकारकडून कोविड ॲडव्हायझरी जारी. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन. समितीची आज पहिली बैठक. समिती इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करणार. काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा समितीची घोषणा. पी चिदंबरम समितीचे अध्यक्ष. प्रियंका गांधी, शशी थरूर, जयराम रमेश यांचाही समावेश. कर्नाटकातल्या हिजाब बंदी मागे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा. 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. या सोहळ्यापूर्वी अयोध्येमध्ये लेझर शोचं आयोजन. 26 डिसेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेला होणार सुरुवात. टीम इंडियानं अद्याप एकदाही आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. यंदा 31 वर्षांपासूनचा अभेद्य किल्ला भारत भेदणार का, याकडे लक्ष. पाकिस्तानच्या घुसखोरीचा डाव फसला. जम्मू काश्मीरमध्ये अखनूरमध्ये 2 दहशतवादी ठार. पाक लष्कराच्या मदतीनं घुसखोरीचा प्रयत्न. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा. 30 वर्षांच्या संशोधनानंतर तयार झालेल्या मलेरियावरील भारतीय लसीचा WHOच्या यादीत समावेश. सिरम इन्स्टिट्यूटनं लस तयार केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.